होळी रे होळी पुरणाची पोळी, आज बनवूयात पुरणपोळी. काठोकाठ भरलेली, टम्म फुगलेली. 1.5 कप हरभऱ्याची डाळ घेतली, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. धुतलेली डाळ यामध्ये घालून घ्यायची. अर्धा चमचा मीठ घालायचं, 1 छोटा चमचा हळद घालायची, 2 चमचे तेल घालायचं. झाकण लावून याच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. परातीमध्ये गव्हाचं पीठ काढून घ्यायचं, मीठ घालून घ्यायचं, हळद घालायची, तेल घालायचं, गरजेनुसार पाणी घालायचं आणि याचा सैलसर गोळा मळून घ्यायचा. मळलेल्या गोळ्याला थोडं तेल लावायचं आणि पुन्हा एकदम मऊसूत गोळा मळून घ्यायचा. पीठ बाजूला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. डाळ शिजले का ती पाहून घ्यायचं. स्ट्रेनरमध्ये डाळ काढायची, येळवणी वेगळं करून घ्यायचं. डाळ आता आपल्याला कढईमध्ये काढून घ्यायची, मॅशरने मॅश करून घ्यायची. डाळ मॅश केली त्यामध्ये जेवढी डाळ आहे तेवढाच गुळ घालून घ्यायचा. मॅशरने मॅश करायचं, एकसारखं पुरण एक जीव होईपर्यंत हलवून घ्यायचं. गॅसवरती कढई ठेवायची, घट्टसर गोळा होईपर्यंत परतून घ्यायचं. गॅस बंद करायचा. यामध्ये जायफळ पावडर, सुंठ पावडर, वेलची पावडर, बडीशेप पावडर घालायची. एकसारखं पुरण मिक्स करायचं. पुरण तयार झालेलं आहे. मळलेल्या कणकेचा लहान लहान गोळा तयार करून घ्यायचा. त्यामध्ये गरजेनुसार पुरण घालायचं. एकसारखी पोळी लाटून घ्यायची. दोन्ही बाजूला तूप लावून तेल लावून खरपूस भाजायची. गरमागरम पुरणपोळी खाण्यासाठी तयार.